नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ते पण शेतातून. हो का मित्रांनो, गावाला आलो आहे. भात लावणी चालू झाली. सो भात लावण्यासाठी स्पेशल गावाला आलो आहे. चला तर मग दाढ काढतायत, दाढ काढू आपण थोडीफार आणि त्याच्यानंतर मग लावायला सुरुवात करायची. आऊत आहे आपल्याकडं, आवतानेच पारंपरिक शेती केली जाते. आणि गावाकडचा नजारा सगळीकडे अशी हिरवळ हिरवळ झाली. हे साडू आहे, दाखवा ना. हे थांबा ना. हो का हा दाखवा दाखवा. हो का, हे मूठ आहेत ते आता हे उचलत आहेत आणि असं शेताच्या बांधावरती नेऊन ठेवायचे. आणि हे असं काही जे तरवा काढताना जे काही तुटलेलं असतं ते पण आपल्याला बाहेर काढावं लागतं. हो का मित्रांनो, इकडं आता भात दाढ काढायची चालू आहे. आमच्याकडे दाढ म्हणतात, काही ठिकाणी तरवा पण बोलतात. आपल्या घरची शेती आणि इकडे एवढी माणसं आहेत, सगळ्यांच्या डोक्यावरती सगळे निळे निळेच झालेत. ते साडू आहेत, सगळ्यात मोठे जावई. हो का, इकडं ते मामा आहेत. हो, तोंड दाखवा. ते दादा आहे, या मामी आहेत, त्या पण मामी आहेत. आणि हे आजोबा, एवढी सगळी आहेत. पोळेकर मामा हाय करा. हो पोळेकर मामा हाय करा, वरती हात करा, असा हात करा. ओके. आणि हे गावाकडचं वातावरण. मित्रांनो, आपला वडा पर्या. हो गा, इकडं असे बांधावरती काढून ठेवावं लागतात मूठ, कारण परत ह्याच्यात नंतर मग आऊत घालायचं आहे. असं दाढ खणावी लागते. एक एक जी पात असते ती आपल्याला व्यवस्थितपणे बाहेर काढावी लागते. जर ती तुटली तर ती काही कामाची येत नाही. आणि नंतर मग त्याचं असं एकत्र करून मूठ बांधायची. दाखवतो तुम्हाला ते कसे बांधतात ते. आणि त्याचे वडील आहेत. हो का, अशी मूठ बांधायची असते. मग असं ठेवायचं. नंतर मग सगळं झाल्यानंतर मग ते असं, हो का, हे असं इकडं बांधावरती ठेवून द्यायचं. आणि हे वावर ऑलरेडी काल लावून झालं आहे. आपल्याकडं दोरीवरती लावतात, त्याला 4 सूत्री पद्धत पण म्हणतात. पाऊस पण मस्तपैकी उघडझाप चालू आहे, त्यामुळे खूप मजा येते. पाऊस जर उघडझाप करणार असेल ना तर काम करायला मजा येते. जर कंटिन्यू पाऊस लागला तर मजा येत नाही. वारं भरपूर आहे, त्यामुळं आवाज किती येतोय माहीत नाही. हो का, कागद तर डोक्यावर ठेवत पण नाही. हो का मित्रांनो, पूर्णपणे आपली दाढ काढून झाली आहे आणि आता आऊत घातलंय. ती जी दाढ होती ती आता पूर्णपणे परत आवतानी फोडून घ्यायचं आहे. आता हे उभं घातलंय आणि त्याच्यानंतर मग परत असं आडवं घालायचं आहे. इकडं मामा आऊत हाकलतायत. हा वातावरण बघा किती मस्त झालंय.
असं नॉर्मलचं ऊन पडलंय, पूर्णपणे दाढ काढून झाली बघा. हो का, इकडं पाणी येतंय मस्त पैकी. हो का, आऊत. हे मामा आहेत. आपल्याकडं बैलांशिवाय पर्यायच नाही. बघा नांगर, बघा नांगर किती खूप जड असतो नांगर. आणि आता सगळे घरी जेवायला चाललेत, कारण दाढ काढून झाले. आता ह्याच्यानंतर मग दाढ काढून झाले, याच्यानंतर मग आता भात लावायचे. आपल्याकडे 4 सूत्री पद्धत म्हणजे दोरीवरती लावतात भात. सो ते तर तुम्हाला दाखवणारच आहे. आपण दरवर्षीच दाखवतो, ह्या वर्षी पण दाखवूया. हा हा, हो का, इकडं मामा आहे. आणि हे असे बघा, हे सगळे असे मूठ ठेवलेत. ऊन पडले बघा, किती छान वाटते. आणि इकडे भात लावून झाले. हे कशाचं झाड आहे ओळखा बरं मित्रांनो. तर आता मी पण घरी चाललो आता. खायचं आहे आणि त्याच्यानंतर मग परत शेतात यायचं आहे भात लावायला. हे बघा मित्रांनो, भात लावायला सुरुवात केली. असं 4 सूत्री पद्धतीवरती लावायचं. दोरीवरची पद्धत, अशी दोरी धरली जाते इकडून या टोकापासून ते त्या टोकापर्यंत. मग असं जी दोरीला जी मार्किंग असते बघा, ही जी मार्किंग दिसते, त्या मार्किंग बरोबर तिथं आपल्याला एक एक काडी लावायची असते. आणि त्याच्या पाठीमाग अजून एक काडी लावायची असते. बघा, इथून सुरुवात आहे वावराची, त्या तिथपर्यंत जायचंय. आणि तिकडं आऊत. बघा एवढी माणसं आहेत आज लावायला. जेवढी जास्त माणसं असतील तेवढं काम पटापट होतं. चला आपण पण जाऊया. हो, याची मार्किंग असते, त्या मार्किंग बरोबर लावायचं. ताई लावतायत. चला मित्रांनो, अर्ध्यात गेलो की दाखवतो तुम्हाला. हो का मित्रांनो, पूर्ण हे वावर लावून झालं आहे. हो का, त्या म्हणतात फणसीपासून ते इथपर्यंत हे असं पूर्ण वावर लावून झालं आहे. आणि आता बघा हे छोटंसं आहे ते लावायचं आहे. केली इथं सुरुवात. हा हा हा, वाटतंय का शेतकरी. कागद महत्वाचा आहे कारण पाऊस येतोय. इकडं आऊत आहे. आवताचं पण काम खूप असतं. हे दादा लावतं तिथं. असं लावावं लागतं एक चोथा घेऊन. गेला पाऊस. 1-2च मिनटं पाऊस आला होता, तो पण गेला. सुनीताबाई इथं भात लावते.
कसा अवतर झाले बघा आणि पाऊस पण आहे. हा 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 वातावरण जबरदस्त.